हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 पाहण्यापूर्वी सिमिलर ट्रँगल्स म्हणजे काय ते पाहू. आता सिमिलर ट्रँगल्स म्हणजे काय? सिमिलर ट्रँगल्स आर ट्रँगल्स दॅट हॅव सेम शेप बट मे नॉट बी द सेम साईज. आता सिमिलर ट्रँगल्सचा शेप काय असणार आहे? सेम असणार आहे, पण त्यांचा साईज समानच असला पाहिजे असं नाही. साईज काय असू शकतो? डिफरंट असू शकतो. इन सिमिलर ट्रँगल्स देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. सिमिलर ट्रँगल्समध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन द सेम प्रपोर्शन. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो काय असणार आहे? सेम प्रपोर्शनमध्ये असणार आहे. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत. आता हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत म्हणजे त्यांची करस्पॉन्डिंग अँगल्स काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. आता जर आपण अँगल ए घेतला तर अँगल एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल? अँगल P. म्हणजेच अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल P असणार आहे. त्यानंतर अँगल बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल पहा? अँगल Q. म्हणजेच अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q. अँगल सीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल? अँगल R. म्हणजे अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल R असणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्याचबरोबर यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता ABची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल? PQ. म्हणजेच AB अपॉन PQ इज इक्वल्स टू BCची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल? साईड QR. म्हणजेच BC अपॉन QR इज इक्वल्स टू ACची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल? PR. म्हणजेच AC अपॉन PR. हा जो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो आहे हा काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पल पहा काय आहे? ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल LMN. ट्रँगल ABC आणि ट्रँगल LMN हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. इन ट्रँगल ABC AB इज इक्वल्स टू 5.5 सेंटीमीटर, BC इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर, CA इज इक्वल्स टू 4.5 सेंटीमीटर. आता ट्रँगल ABCच्या तिन्ही साईड्स आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच आपण काय करू शकतो? हा ट्रँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC अँड ट्रँगल LMN सच दॅट BC इज इक्वल्स टू MN इज इक्वल्स टू 5.4. आता आपल्याला BC अपॉन MN हा रेशो काय दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला ट्रँगल LMNच्या साईड काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ट्रँगल ABC आणि ट्रँगल LMN हे दोन्ही ट्रँगल्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. आता ट्रँगल ABC आणि ट्रँगल LMN ह्या दोन्ही ट्रँगल्सचे जे व्हर्टेक्स आहेत ते काय डिफरंट आहेत. याच्यामध्ये काय कॉमन व्हर्टेक्स नाही, म्हणजेच याचे काय येतील? दोन सेपरेट ट्रँगल्स येतील. आता आपल्याला ट्रँगल ABC आणि ट्रँगल LMN याच्यामध्ये कोणता ट्रँगल मोठा असेल आणि कोणता ट्रँगल लहान असेल हे आपण कसं ठरवायचं? तर पहा, ते BC आणि MNचा रेशो आपल्याला दिलेला आहे. BC इज इक्वल्स टू काय आहे? 5 आणि MN इज इक्वल्स टू काय आहे? 4. आता BC इज इक्वल्स टू 5 आहे म्हणजेच BC ही साईड ज्या ट्रँगलची असेल तो ट्रँगल काय असणार आहे? बिगर असणार आहे. म्हणजेच ट्रँगल ABC हा काय असणार आहे? मोठा असणार आहे. MN इज इक्वल्स टू काय आहे? 4. म्हणजेच MN ही ज्या ट्रँगलची साईड आहे तो ट्रँगल काय असणार आहे? लहान असणार आहे, स्मॉलर असणार आहे. पहा, मग आपण रफ फिगर काढून घेऊ. रफ फिगर तर बिगर ट्रँगल कोणता असणार आहे? ट्रँगल ABC. कारण BC समोर काय आहे? BC इज इक्वल्स टू 5 दिलेला आहे आपल्याला. ABC आणि LMN हा काय असणार आहे? स्मॉलर असणार आहे ट्रँगल. प्रथम आपण ट्रँगल LMNच्या साईड्स काढून घेऊ. आपल्याला काय दिलेलं आहे पहा? ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल LMN हे काय आपल्याला गिवन आहे. आता दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत म्हणजेच ह्या ट्रँगलच्या ज्या साईड्सचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो असणार आहे तो काय असणार आहे? असणार आहे. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर इक्वल प्रपोर्शन. पहा, म्हणजेच काय येईल? ABची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल? LM. AB अपॉन LM इज इक्वल्स टू आता काय घ्यायचं? BC अपॉन आता हे BC घेतले इथे काय घ्यायचं? MN. BC अपॉन MN इज इक्वल्स टू आता काय घ्यायचं? AC.
येथे पण तसंच घ्यायचं LN AC/LN. हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पण आपल्याला BC/MN हा रेशो काय दिलेला आहे, किती आहे, 5/4. बट BC/MN इज इक्वल्स टू 5/4. हा रेशो आपल्याला काय दिलेला आहे. मग आता आपण काय म्हणू शकतो, हा जो करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो आहे तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. तिन्ही करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो इक्वल असणार आहे. म्हणजेच AB/LM इज इक्वल्स टू BC/MN इज इक्वल्स टू AC/LN इज इक्वल्स टू काय येईल, 5/4. लिहून घेऊ आपण. याला देऊ आपण 1 नंबर आणि याला देऊ आपण 2 नंबर. AB/LM इज इक्वल्स टू BC/MN is equals to AC/LN is equals to 5/4. रिझन काय येईल, फ्रॉम 1 and 2. आता आपल्याला AB, BC आणि AC या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स दिलेल्या आहेत. AB 5.5 सेंटीमीटर, BC 6 सेंटीमीटर, CA 4.5 सेंटीमीटर. या व्हॅल्यू काय करू आपण येथे पुट करू. ABची व्हॅल्यू किती आहे, 5.5 सेंटीमीटर, 5.5/LM. BCची व्हॅल्यू किती आहे, 6 सेंटीमीटर, म्हणजेच काय 6/MN. ACची व्हॅल्यू किती आहे, 4.5 सेंटीमीटर, म्हणजेच काय येईल, 4.5/LN इज इक्वल्स टू 5/4. आता प्रथम काय करू आपण, 5.5/LM इज इक्वल्स टू 5/4 हा रेशो घेऊ आणि LMची व्हॅल्यू काढून घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. LM × 5 is equals to 5.5 into 4. आता हे 5 काय करू आपण, या साईडला घेऊ. पहा, म्हणजेच LM इज इक्वल्स टू, येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. 5.5 into 4/5 किती येईल पहा, 5.5 into 4. 4 5s are 20, 0 कॅरी ओव्हर 2 येतील. 4 5s are 20 + 2 22. जे 22 पॉईंट कुठे येईल, एका नंबर नंतर पॉईंट येईल, /5. तर 22 / 5 केलं तर किती येईल पहा, 5 1s are 5, 5 4s are 20. 22 मधून 20 गेल्यानंतर 2 राहतील. 2ला 5ने भाग जात नाही, मग आपण पॉईंट देऊ, तर ते 0 येईल. 5 4s are 20. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, LMची व्हॅल्यू 4.4 सेंटीमीटर. आता काय करू आपण, हा सेकंड रेशो घेऊ. 6/MN इज इक्वल्स टू 5/4 आणि MNची व्हॅल्यू काढून घेऊ. 6/MN इज इक्वल्स टू 5/4. सेकंड रेशो काय आहे, 6/MN इज इक्वल्स टू 5/4. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. MN × 5 इज इक्वल्स टू 6 × 4. तर हे 5 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर MN इज इक्वल्स टू 6 × 4/5. 6 4s are 24/5. भाग घालू आपण. 5 1s are 5, 5 4s are 20. 24 मधून 20 गेल्यानंतर किती राहतील, 4. 5ने 4ला भाग जात नाही, आपण पॉईंट देऊ, ते 0 घेऊ. 5 8s are 40. म्हणजेच आपल्याला किती मिळालं, 4.8 सेंटीमीटर. MNची व्हॅल्यू किती मिळाली, 4.8 सेंटीमीटर मिळाली. आता आपण थर्ड रेशो घेऊ. थर्ड रेशो काय पहा, 4.5/LN इज इक्वल्स टू 5/4. थर्ड रेशो काय आहे, 4.5/LN इज इक्वल्स टू 5/4. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. LN × 5 इज इक्वल्स टू 4.5 × 4. तर हे 5 आपण या साईडला घेऊ. इथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर LN इज इक्वल्स टू 4.5 × 4/5. हे 5 आपण या साईडला घेतलं.
4 5 जार 20 0 कॅरी ओव्हर 2 येतील. 4 4 जार 16 प्लस 2 18. ते पॉईंट काय येईल एका नंबरनंतर येईल इथे, म्हणजेच 18 मिळालं. डिवाइड 5 भागवलो आपण. 5 1 जार 5 5 3 जार 15. 18 मधून 15 गेल्यानंतर 3 राहतील. 3 ला भाग जात नाही, पॉईंट देऊ, ते आपण 0 घेऊ. 5 6 जार 30, म्हणजेच किती मिळालं आपल्याला 3.6 सेंटीमीटर. एल एन किती मिळालं 3.6 सेंटीमीटर. तर आपल्याला ट्रँगल एलिमेंटच्या तिन्ही साईड्स मिळालेल्या आहेत. आपण इथे दोन्ही ट्रँगलच्या साईड्स लिहून घेऊ आणि ट्रँगल कन्स्ट्रक्ट करू. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC such that AB is equals to BC is equals to and AC is equals to. Construct triangle LMN such that LM is equals to MN is equals to and LN is equals to. साईड्स लिहून घेऊ आपण. AB BC आणि AC काय आहेत पाहू. AB BC आणि AC काय आहेत 5.5 6 सेंटीमीटर आणि 4.5. 5.5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अँड 4.5 सेंटीमीटर. LM किती आहे पहा. LM किती मिळाले आपल्याला 4.4 सेंटीमीटर. LM किती मिळाली 4.4 सेंटीमीटर. MN किती मिळाली 4.8 सेंटीमीटर आणि LN किती मिळाली 3.6 सेंटीमीटर. आता आपण दोन्ही ट्रँगल कन्स्ट्रक्ट करून घेऊ. तर प्रथम आपण बेस काढून घेऊ. बेस किती आहे BC 6 सेंटीमीटर. सिक्स सेंटीमीटर घेऊन काय करू आपण ही लाईन काढून घेऊ. BC 6 सेंटीमीटर. आता AB किती आहे पहा 5.5 सेंटीमीटर. आता आपण कंपास 5.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. पहा कंपासमध्ये आपण 5.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता काय करू आपण B या पॉईंटवर कंपास ठेवून काय करू आर्क मारून घेऊ. आता AC किती आहे पहा 4.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये आपण 4.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. 4.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता C या पॉईंटवर कंपास ठेवून काय करायचं सेकंड आर्क मारून घ्यायचा. आता हे दोन्ही आर्क जेथे इंटरसेक्ट होतात हा जो पॉईंट आहे इथे काय A. आता काय करू आपण A आणि B हे दोन्ही पॉईंट काय करू जोडून घेऊ. आणि A आणि C हे दोन्ही पॉईंट काय करू जोडून घेऊ. तर AB किती आहे पहा 5.5 सेंटीमीटर आणि AC किती आहे 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे ट्रँगल ABC कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता ट्रँगल LMN कन्स्ट्रक्ट करू. पहा बेस किती आहे MN हा बेस आहे किती 4.8 सेंटीमीटर. आपण प्रथम 4.8 सेंटीमीटरची लाईन काढून घेऊ. M येथे N हा पॉईंट 4.8 सेंटीमीटर. आता LM किती आहे पहा LM 4.4 आहे. कंपासमध्ये आपण 4.4 एवढं डिस्टन्स घेऊ. पहा आपण कंपासमध्ये 4.4 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घेतलेला आहे. 4.4 सेंटीमीटर. आता आर्क मारू आपण. M या पॉईंटवर कंपास ठेवायचा आणि आर्क मारायचे आपल्याला. आता LN किती आहे पहा 3.6 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. तर आपण कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घेतलेला आहे. आता काय करू आपण पॉईंट N वर कंपास ठेवून काय करू आर्क मारून घेऊ. आता हे दोन्ही आर्क जेथे इंटरसेक्ट होतात तेथे काय L हा पॉईंट येईल.
तर काय करू आपण पॉईंट एल आणि पॉईंट एम जोडून घेऊ. पॉईंट एल आणि पॉईंट एन जोडून घेऊ. आता एल एम किती आहे पहा 4.4 सेंटीमीटर. 4.4 सेंटीमीटर आणि एल एन किती आहे पहा 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे ट्रायंगल एलिमेंट कन्स्ट्रक्ट करायचा आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.